अन्न सुरक्षा कायदा केंद्राचा असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याची आहे. मात्र राज्य सरकार धान्य वितरण करणाऱ्यांच्या प्रश्नाबाबत नकारात्मक भूमिका घेत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र राज्य रास्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं करण्यात आला आहे. संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार कोल्हापुरात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात निदर्शनं करण्यात आली. गॅस सिलेंडरचा 500 रुपये करा, रोख सबसिडी नको, धान्य पाहिजे, सर्वांना रेशन मिळालं पाहिजे, कमिशन वाढ झाली पाहिजे असे फलक झळकावत आंदोलक सहभागी झाले होते. शासनानं प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा लोकसभेत जसा हिसका दाखवला तसाच हिसका विधानसभा निवडणुकीत दाखवू असा इशारा यावेळी देण्यात आला. आज आम्ही दुकानदार आलेलो आहोत, उद्या आम जनतेला घेऊन सुद्धा याच पद्धतीचं मोर्चा निदर्शन करणार आहोत आणि जनतेच्या ताकदीवर लोकसभेमध्ये जसा हिसका दाखवला तसाच विधानसभेच्या काळात सुद्धा आम्ही सर्वजण एकत्र येऊन जनतेला बरोबर घेऊन हिसका दाखवू. जिल्हा रेशन धान्य संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचे निवेदन दिलं. आंदोलनात अबू बारगीर, आनंदा लादे, संदीप लाटकर, राजेश मंडलिक, पांडुरंग सुभेदार, श्रीपती पाटील, संदीप पाटील, महादेव कदम, संजय येसादे, साताप्पा शेणवी, दीपक शिराळे, गजानन हवलदार, सरिता हरुगले, सुनीता पाडेकर, गीता देसाई, छाया धनवडे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.